नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही एलपीजीवर अवलंबून राहणाऱ्या ग्राहकांना 3 महिन्यात पीएनजीची जोडणी घ्यावी लागेल, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या दिशानिर्देशात म्हटलं आहे. पाईप गॅस जोडणी देणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल तर पुरवठादाराकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर एलपीजी जोडणी कायम ठेवता येईल. 2026-27 ते 2035-36 या 10 वर्षांच्या कालावधीत सुधारित उडान योजना सुरू करण्यासाठी आणि राबवण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेसाठी एकूण 28,840 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं. ॲसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये, तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल, अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 7.1% राहील असा अंदाज S&P ग्लोबलनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. महागाई दर नियंत्रणात राहून तो सुमारे 4.3% राहील असा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,205 अंकांची वाढ झाली आणि तो 75,273 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 394 अंकांची वाढ नोंदवत 23,306 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.